शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. स्तोत्रसंहिता 27 1-6 ही वचने. स्तोत्रसंहिता 27 1-6 ही वचने. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. सैन्यांनी माझ्या पुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला, तरीही मी हिंमत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्यांच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन, मी गायन वादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये चला. आता जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, स्तोत्रसंहिता 27 आणि वचने 1-6 या वचनापर्यंत. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणत आहे, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. प्रियांनो, तो प्रकाशाविषयी व तारणाविषयी बोलत आहे. त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनुभव घेतला आहे. तो संकटाच्या काळात असताना हे स्तोत्र तो लिहित आहे. कारण तारणारा म्हणजे वाचवणारा, बचाव करणारा, आणि देवाने त्याला वाचवले आणि शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहील हा त्याचा विश्वास होता. कारण तो तारण आणि प्रकाश आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जर आम्ही विचार केला तर प्रभू येशू देखील आमचा तारणार आहे, तो आमचा उद्धारक आहे, तो आमचा प्रकाश आहे. योहान 3:17 मध्ये येशू स्वतः म्हणत आहे, देवाने आपल्या
पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. योहान 8:12 मध्ये देखील स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो व्यक्ती या तारणाचा व प्रकाशाचा अनुभव घेतो तो कधीच घाबरत नाही. याचा अनुभव दाविदाला होता आणि आज आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये त्या जिवंत देवाचा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तो पुढे म्हणतो की मजवर युद्ध प्रसंग ओढवला तरी मी हिंमत धरून राहील. दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की माझे शत्रू व देष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तरी मी हिंमत धरून राहील. प्रियांनो, दाविदानं त्याच्या भूतकाळामध्ये अनुभव घेतला होता. त्याला आठवण झाली आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की माझे मांस खाऊन टाकणे जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा मी हिंमत धरून राहील. 1 शमूएल 17:44 मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की त्याच्या समोर एक भला मोठा गल्ल्यासारखा व्यक्ती होता आणि तो त्याच्याशी सामना करायला निघाला. त्यावेळेस त्या गल्ल्यातनं त्याला हिणावलं. तो म्हणतो, तो दाविदास म्हणाला, असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देतो. परंतु देव दाविदाबरोबर होता आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की गल्ल्यात त्याचा वध झालेला आहे. बलिष्ठ लोकांचा पराभव झालेला आहे. ज्यावेळेस देव आमच्या बरोबर राहतो त्यावेळेस तो आम्हाला प्रियांनो शक्ती देतो, सामर्थ्य देतो आणि तो आम्हाला आलेल्या प्रत्येक संकटामधून वाचवतो. आणि देवबापाची कृपा त्याच्या लेकरांबरोबर असते. आणि म्हणून जो त्याच्या प्रकाशामध्ये राहतो, जो त्याच्या तारणामध्ये राहतो, तो मुळीच अंधकारामध्ये चालत नाही, तर तो त्याच्या नेहमी प्रकाशामध्ये चालतो. आणि म्हणून हा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये देखील घ्यावा आणि या वचनाप्रमाणे आम्ही अनुकरण करावं, यासाठी आपण प्रभूजवळ सहाय्य मागूया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस. प्रभू देवबाप्पा, आम्ही धन्यवाद देतो, तू आम्हाला प्रकाश आणि तारण दिलेला आहेस. तुझ्या प्रिय पुत्राच्या द्वारे देवबाप्पा तू आम्हाला अंधारातून तुझ्या प्रकाशामध्ये आणलेला आहे आणि हा प्रकाश देवबाप्पा आम्ही नित्य पवित्र परमेश्वर अनुभवा आणि या प्रकाशामध्ये चालावं, यासाठी आम्ही देवबाप्पा तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करतो. जे लोक अजूनही देवबाप्पा या प्रकाशापासून, तारणापासून वंचित आहेत, सुवार्तेच्या कार्यापासून वंचित आहेत, त्यांनी देखील देवबाप्पा या प्रकाशामध्ये यावं आणि पवित्र परमेश्वर तुला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारावा, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आम्ही इथून पुढचा वेळ, क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन अधीन करतो बाप्पा आणि लहानशी विनंती तारणाऱ्या प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावात करतो म्हणून तो आहे. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.